श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या कथेला सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे भक्ताला आलेला अहंकार भगवान श्रीकृष्ण कसे दूर करतात. तर एकदा सभेमध्ये सर्व बसलेले असतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण सुद्धा बसलेले असतात आणि एकमेकांशी बोलत असतात. एकदा अर्जुनाच्या मनामध्ये अहंकार आला. अर्जुनाच्या मनात असा विचार आला की भगवान श्रीकृष्णाचा सर्वात लाडका भक्त तर मीच आहे, कारण भगवान श्रीकृष्णाने मला भागवत गीतेचा उपदेश सांगितला. माझ्याकडे सर्व ज्ञान आहे, शक्ती आहे आणि सर्वात जास्त नामस्मरण भगवान श्रीकृष्णाचं मीच करतो आणि लाडका भक्त तर मीच आहे भगवान श्रीकृष्णाचा. असा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि हे भगवान श्रीकृष्णांना समजलं की अर्जुनाला आपल्या भक्तीचा अहंकार झाला आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारलं, हे पार्थ, तू मला सांग, माझ्या या धरतीवर, माझ्या या पृथ्वी तलावर असा खरा भक्त कोण आहे जो माझे नामस्मरण करतो, माझी सेवा करतो, नामस्मरण सतत करत राहतो, असा खरा भक्त कोण आहे? तेव्हा अर्जुन म्हणाला, प्रभू, मीच तर तुमचा खरा भक्त आहे आणि माझ्या इतकं नामस्मरण तर तुमचं कोणीच घेत नाही. मीच तुमचा खरा भक्त आहे, मीच तुमचा लाडका भक्त आहे आणि तुम्ही मला भागवत गीतेचा उपदेश, तुम्ही मला संपूर्ण भागवत गीता सांगितली आहे, तर तुमचा लाडका भक्त तर मीच आहे ना आणि मीच तुमचे सगळ्यात जास्त नामस्मरण करतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे. तर एकदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला फिरायला घेऊन जातात आणि एका शेतामध्ये एक शेतकरी काम करत असतो. जेव्हा तो नांगरणी करायला घेतो तेव्हा भगवान श्रीकृष्णाचे 2 वेळा नामस्मरण करतो, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. जेव्हा दुपारी जेवण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांचे 2 वेळा नामस्मरण करतो. जेव्हा संध्याकाळी झोपतो तेव्हा भगवान श्रीकृष्णाचे 2 वेळा नामस्मरण करतो. आणि भगवान श्रीकृष्ण हे सर्व काही अर्जुनाला दाखवत असतात आणि अर्जुनाला म्हणतात की हाच माझा खरा भक्त आहे जो माझे नामस्मरण करतो. अर्जुनाला थोडं आश्चर्य वाटलं, कारण त्यांनी विचार केला की मी दिवसभर परमेश्वराचे नामस्मरण करतो आणि हा तर फक्त दिवसातनं 4-5 वेळाच प्रभूचं नाव घेते, मग हा खरा भक्त कसा? मग अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं, प्रभू, मी तर तुमचे दिवसभर नामस्मरण करतो ना, मग हा शेतकरी तुमचा खरा भक्त कसा? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, एक तुला मी प्रश्न विचारतो आणि तुझी छोटीशी परीक्षा घेतो. त्या परीक्षेत तू फक्त लक्ष ठेवायचं की चूक झाली नाही पाहिजे. तो बोलतो, ठीक आहे प्रभू. भगवान श्रीकृष्ण त्याला एक भांड देतात आणि ते भांड तेलाने पूर्ण भरलेलं असतं. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे भांड तू डोक्यावर ठेव, तेलाने भरलेलं, आणि लक्षात ठेव याच्यातलं एकही थेंब तेल खाली सांडलं नाही पाहिजे. तर अर्जुन म्हणते, ठीक आहे, एवढंच ना? तर अर्जुन तेलाचं भांड घेऊन आणि भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की हे फक्त डोक्यावर ठेवायचं नाही आहे, हे संपूर्ण गावभर तुला म्हणजे एक फेरी मारायची आहे पूर्ण गावातून, आणि तेव्हा हे तेल सांडलं नाही पाहिजे. तो बोलतो, ठीक आहे. तर अर्जुन ते तेलाचं भरलेलं भांड डोक्यावर घेतो आणि पूर्ण गावातून एक फेरी मारतो आणि पूर्ण लक्ष त्याचं तेलाकडे असते की एकही थेंब त्याच्यातनं सांडला नाही पाहिजे. आणि जेव्हा तो भगवान श्रीकृष्णाकडे येतो तेव्हा म्हणते, प्रभू बघा, मीच तुमचा खरा भक्त आहे ना, एक पण तेलाचा थेंब मी सांडू दिला नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला एक सांग, जेव्हा तू तेलाचं भांड घेऊन फिरत होतास तेव्हा तुझं लक्ष कुठं होतं? तो बोलला, प्रभू, माझं सर्व लक्ष तेलाच्या भांड्याकडे होतं की तेलाचा थेंब सांडला नाही पाहिजे. तर मग प्रभू म्हणतात, बघ, तुझं लक्ष पूर्ण त्या तेलाकडे होतं, त्या भांड्याकडे होतं की त्याच्यातनं तेल सांडलं नाही पाहिजे, पण तेवढ्या वेळात तू माझं नामस्मरण केलं काय? तो म्हणते, नाही प्रभू, मी तुमचं नामस्मरण केलं तर मग माझं लक्ष विचलित झालं असतं आणि मग तेल सांडलं असतं. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बघ, तो माणूस संसारात असून सुद्धा माझे नामस्मरण करतो, काम करताना नामस्मरण करतो, जेवण करताना नामस्मरण करतो, झोपताना नामस्मरण करतो. मग खरा भक्त कोण आहे? तो आहे ना. तू जेव्हा तुझ्या कामात होता तेव्हा तू मला विसरलास, तुझं पूर्ण लक्ष कामाकडे होतं, पण तो कामात असतानाही माझं नामस्मरण करतो.
तो माझा खरा भक्त आहे. परमेश्वराला फक्त खरी भक्ती हवी असते, श्रद्धा, प्रेम, विश्वास हवा असतो आणि जो कामात असूनही परमेश्वराचे नामस्मरण करतो तोच खरा भक्त आहे. तर अर्जुनाला आपली चूक कळली आणि अर्जुनाचा अहंकार दूर झाला. सुख असो किंवा दुःख असो, जो मला विसरत नाही तो माझा खरा भक्त आहे. श्री स्वामी समर्थ. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि इंस्टाग्रामवरती तुमच्याकडे अशाच भक्तिमय कथा असतील, स्वामींचे काही अनुभव असतील, ते मला नक्कीच शेअर करा. मी कथेच्या माध्यमातून भक्तांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करेन. भेटूया नवीन अशा एका कथेमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.